नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका पहिल्याच नवीन व्हिडिओमध्ये आणि पण तेवढंच इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की रियूज कंटेंट म्हणजे नेमकं काय असतं. खरं तर ना, जर तुम्ही चॅनल नवीन बनवताय किंवा जर तुम्ही ऑलरेडी ही चूक करून बसलाय तर आपल्याला असं वाटतं एखाद्या वेळेस की आपण आता काही चुकीचं केलेलं नाही आहे आणि नेमकं काय का आपल्याला रियूज कंटेंट आलं, का आपल्यासोबत असं झालं, असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. खरं तर हा एक्सपिरियन्स जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो माझा रिअल एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्समधून मी जे काही शिकले, मी जे काही एक्सपिरियन्स केले तर ते सगळं मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की हे जे रियूज कंटेंट आहे ना, तर हेच ते म्हणजे असं असतं की मॉनिटायझेशनला आपल्याला अप्लायच करता येत नाही. म्हणजे अप्लाय केल्यानंतर रियूज कंटेंट येतं, राईट. तर पहिली गोष्ट म्हणजे रियूज म्हणजे त्याचा मीनिंग काय होतो की आपण कोणाचे व्हिडिओ अपलोड केले म्हणजे आपण ते रीअपलोड केले किंवा आपण कोणाच्या काही शॉर्ट्स, रील्स जे काही असेल तर ते आपण यूज केलं किंवा आपण गुगलवरचे फोटो वगैरे जे यूज केले तर त्याला रियूज कंटेंट येतं. म्हणजे कोणीतरी इंस्टाग्रामवरचे आपण म्हणतो पोस्ट आहे, व्हिडिओ आहे आणि तो खूप छान आहे तर आपण तो तिथून डाउनलोड करतो आणि तो यूट्यूबवरती अपलोड करतो. तो कुठलाही असू दे, देवाचा असू देत, कोणत्या हिरोईनचा असू देत, कुठलाही असू दे, तर तरीसुद्धा त्याला रियूज कंटेंट म्हणजे जेव्हा आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करतो त्यानंतर त्याला रियूज कंटेंट येतं म्हणजे येतं. कारण यूट्यूब जे आहे ना तर ते व्हिडिओ खूप डिटेलमध्ये चेक करायला लागलं आहे आजकाल. पहिले होतं की तुम्ही काहीही टाका म्हणजे एवढं इझिली म्हणजे ते काही वन बाय वन. आता कसं आहे सगळं एकदम AIचा यूज करून वगैरे जे आहे ना तर यूट्यूब सगळ्यांचे व्हिडिओ चेक करतं. आणि मेन म्हणजेच दुसरी गोष्ट की मी तुम्हाला म्हटलं की मॉनिटायझेशनला अप्लाय केल्यानंतर रियूज कंटेंट येतं, तेव्हा तर येतं जर समजा आपण चुकीचे व्हिडिओ अपलोड केलेले असले. पण जर आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केल्यानंतर आपल्याला डॉलरसुद्धा स्टार्ट झालेले आहेत म्हणजे आपल्याला एक पेमेंटसुद्धा येतं आहे, त्याच्यानंतरसुद्धा जर तुम्ही ही अशी ॲक्टिव्हिटी केली, कुणाचे व्हिडिओ अपलोड केले किंवा काही केलं तरीसुद्धा तुम्हाला रियूज कंटेंट येऊ शकतं. आणि त्यानंतर मग तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये नाही राहत. असं नाही की एकदा आपली मॉनिटायझेशनची प्रोसेस कंप्लीट झाली की आपण काहीही व्हिडिओ अपलोड करू, कोणाचेही व्हिडिओ रीअपलोड करू, तसं होत नाही. तुम्हाला डायरेक्टली म्हणजे तसंच करावं लागतं. जे शक्यतो तर मेन गोष्ट म्हणजे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने चॅनल रन करायचं आहे ना तर तुम्ही एक गोष्ट छान पद्धतीने करू शकता. ती म्हणजेच तुम्ही आता जशा प्रकारे मी बोलते तशा प्रकारे तुम्ही बोलून व्हिडिओ बनवू शकता किंवा ॲटलिस्ट तुम्ही बॅक कॅमेऱ्याने एखादा दूर कॅमेरा वगैरे ठेवून किंवा तुम्ही काहीतरी काम करताय ते दाखवून त्याच्यावरती व्हॉइस ओव्हर करू शकता. हे जर केलं, असं जर केलं तर तुमच्या चॅनलला कधीच डिमॉनिटाईज होणार नाही, कधीच रियूज कंटेंट येणार नाही, कधीच काहीच येणार नाही. कारण की ह्या ज्या पॉलिसीज आहेत ना ह्या खूप भयानक आहेत आणि आपण खरं तर ना यूट्यूबकडे ॲज अ करिअर म्हणून बघतो, राईट. तर यूट्यूबमध्ये ॲज अ करिअर म्हणून बघितल्यानंतर ना असं असतं की आपल्याला असं वाटतं की आपल्या व्हिडिओंनी आपल्या याच्याने सबस्क्रायबर वाढत नाही आहे तर आपण याच्या त्याचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करतो आणि मग जी मेहनत असते आपली तसंही आपल्याला लगेच तरीसुद्धा काही एवढे व्ह्यूज येत नाही, काहीच येत नाही. तर हळूहळू व्ह्यूज येऊन आपण कसा तरी 3000च्या वॉच टाईमच्या कंप्लीट करतो किंवा 4000 वॉच टाईम कंप्लीट करतो आणि त्याच्यानंतर आपण चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी अप्लाय करतो आणि त्यानंतर मग आपल्याला यूट्यूबकडून असा रियूज कंटेंटचा मेल येतो की तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्रामला म्हणजेच YPPला एलिजिबल नाही आहात. जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला 100% जर यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं आहे म्हणजे ॲटलिस्ट जी पहिली स्टेप्स आहे ना ती जर तुम्हाला क्लिअर करायची असेल ना तर तुम्ही सगळ्यात आधी स्वतःचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करा. स्वतःचे म्हणजेच अगदी स्वतःचे आणि मेन म्हणजेच तुम्ही त्याच्यामध्ये दिसा. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तुम्ही स्वतःचा फेस दाखवा, तो कोणाचाही असो. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर व्हिडिओ बनवतायत ना तर ॲटलिस्ट त्याचा फेस तरी त्यामध्ये दिसायला पाहिजे.
नाहीतर मग यूट्यूब रिव्ह्यूज कंटेंट हे ते जरी तुम्ही इव्हन गुगलवरचे फोटो डाउनलोड केले आणि त्यांना व्हॉइस ओव्हर केलं किंवा एखाद्या स्टॅटिक इमेजवरती तुम्ही व्हॉइस ओव्हर करताय काहीच होत नाही, त्याला पण रिव्ह्यूज कंटेंटच येतं. कारण तो फोटो आपण गुगलवरनं डाउनलोड केलेला असतो आणि आपण त्याच्यावरती व्हॉइस ओव्हर करतो. किंवा रिव्ह्यूज कंटेंट नाही आला, सपोज आपण एखाद्याची इमेज गुगलवरची डाउनलोड करतोय, तर त्यावरती तो इमेजचा जो ओनर असतो तर तो कॉपीराईट लावू शकतो, असं सुद्धा असतं. आणि मग हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्या पर्टिक्युलर व्हिडिओला कशाला कॉपीराईट क्लेम येतं. जसं आता बरेचसे व्हिडिओ जे आहेत तर ते आहेत असे की आपण व्हिडिओचे सॉन्ग वगैरे लावल्यानंतर कॉपीराईट क्लेम वगैरे येतं, तसं सेम तसंच. आणि रिव्ह्यूज म्हणजेच काय की तुम्ही कोणाचे व्हिडिओ डाउनलोड करताय, अपलोड करताय, कोणाचं थंबनेल चोरी करताय, कोणाचं टायटल चोरी करताय, असं जर तुम्ही करत असाल तर ते आताच बंद करा. आपल्या व्हिडिओला जर 100 व्ह्यूज आले स्वतःच्या व्हिडिओने आणि दुसऱ्याच्या व्हिडिओने जर 1000 व्ह्यूज आले ना, तर ते 100 व्ह्यूज जे आहे आपले तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की जर तुमच्या चॅनलवरती रिव्ह्यूज कंटेंट आला तर तुम्हाला पुन्हा नव्याने स्टार्ट करावं लागेल. जर पुन्हा नव्याने स्टार्ट करावं लागेल तर ऑलरेडी आपल्याला 100 व्ह्यूज येत आहेत, तर त्यामध्ये आपण काय हॅप्पी नाही राहायचं. आपल्याला 100 व्ह्यूज आले तरी आपले स्वतःचे व्हिडिओ अपलोड करायचे, अजिबात कुणाचेही व्हिडिओ अपलोड करायचे नाही. कारण की या पॉलिसी एवढ्या भयानक आहेत ना, आणि हे सगळं ऑनलाईन आहे. आपण काही त्यांच्याशी भांडायला वगैरे जाऊ शकत नाही की नाही हे माझं बरोबर आहे, असं आहे तसं आहे, असं आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला सगळं स्वतः व्यवस्थित बघावं लागतं. आणि हे सगळं जे आहे ना तर ते सगळं ऑनलाईन होतं, त्याच्यामुळे तर काही प्रश्नच नाही. त्यासाठी मी तर तुम्हाला बेस्ट सजेशन देईल, कारण मी सुद्धा हे स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे. ऑलरेडी माझं चॅनल एक मॉनिटाईज होतं, मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करत होते, मॉनिटायझेशन कंप्लीट झालं होतं, पण त्याच्यावरती 700 सबस्क्रायबर होते आणि 4000 वॉच टाईम पण माझा झाला होता. मला 300 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे होते. त्यासाठी मी म्हटलं की ठीक आहे, आपण शॉर्ट्स अपलोड करूयात, म्हणजे ते व्हायरल गेले, म्हणजे एखाद्या शॉर्ट्सला वगैरे 4-5 हजार व्ह्यूज आले तर आपण त्याच्यामधून म्हणजे सबस्क्रायबर काही मिळवू शकतो, असा मी विचार केला. मग काय, मॉनिटायझेशन झालेलं चॅनलसुद्धा माझं डिमॉनिटाईज झालं, म्हणजेच त्याच्यावरती डायरेक्ट रिव्ह्यूज कंटेंट आला. शेवटी मी ते चॅनल सोडून दिलं. मी त्याच्यावरती इवन रिअप्लाय पण केलं नाही, काहीच नाही केलं. मी शेवटी सोडून दिलं. आणि आता म्हटलं आपण जर स्वतःच व्हिडिओ म्हणजे आपण जे स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे, तर जे नवीन व्हिडिओ बनवत आहेत तर त्यांच्यासाठी, किंवा कोणी जर हे फेस केलं असेल तर आपल्याला खरं तर एक्झॅक्ट समजत पण नाही की रिझन काय असतं रिव्ह्यूज कंटेंटमध्ये, म्हणजे नेमकं काय. तर खरं तर कुठले सॉन्ग म्हणा, टायटल म्हणा, थंबनेल म्हणा, किंवा कोणाचे शॉर्ट व्हिडिओ, कोणाचं काहीच यूज करायचं नाही. जे सगळं आपलं असेल ते रॉ जरी तुम्ही टाकलं, अपलोड केलं ना, असं काही बोलून किंवा काही दाखवून तरीसुद्धा चालतं, पण कोणाच्या चॅनलचा एक पॉईंट पण घेतला नाही पाहिजे. तर तुमचं चॅनल एकदम इझिली स्मूथ एकदम छान असं चालतं आणि तुम्ही यूट्यूबवरनं छान अर्न करू शकतात. कारण की आजकाल आहे ना, जे सगळे काही यूट्यूबवर येतात तर त्यांचा एकच मोटो असतो, ते म्हणजेच अर्न करणं. तर जर तुम्ही अर्न करण्याच्या हिशोबाने जर आला आहात ना, तर हे नक्की जे टर्म्स पॉलिसीज ज्या आहेत ना तर त्या एकदा नक्की वाचत जा. जर तुम्हाला इंग्लिश वगैरे वाचायला येत नसेल तर जे टेक्निकल चॅनलवाले लोक असतात तर त्यांच्याकडून तुम्ही ते मराठीमध्ये सांगतात, हिंदीमध्ये सांगतात, तुमची जी भाषा असेल त्याच्यामध्ये ते सांगतात, तर तुम्ही ते व्यवस्थित समजून घेत जा. तुम्हाला नसेल समजत तर एखाद्या क्रिएटरशी कनेक्ट करा, त्याच्याशी कॉलवर बोला आणि त्यानंतर मग तुम्ही सगळी जी प्रोसेस आहे ना तर ती स्टार्टपासून व्यवस्थित करा. आणि जर तुम्हाला काहीच तसं पण नाही करायचं तर मी बेस्ट ऑप्शन सांगते तुम्हाला, तुम्ही स्वतःचे व्हिडिओ अपलोड करा, दॅट्स इट. बाकी काहीही तुम्हाला करण्याची गरज नाही. स्वतःचे व्हिडिओ अपलोड करा आणि छान अर्न करा. तर हे जे आहे ना तर रिव्ह्यूज कंटेंट हे जर आल्यानंतर आपल्याला 1 रुपया काहीच मिळणार नाही, आपलं चॅनल तिथेच थांबतं. जर तुम्ही परत स्टार्ट केलं तर ठीक आहे, नाही तर मग आपण तिथून ऑलरेडी आपण इतकी मेहनत करून 4000 वॉच टाईम कमवलेला असतो की त्यानंतर आपल्याला परत यूट्यूब चॅनलवरती काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही. त्यामुळे मग मी सजेस्ट करेल की तुम्ही जे काही बनवाल तर ते स्वतःचं बनवा
आणि छान असं अर्न करा। तर असा होता आजचा व्हिडिओ आणि हा सगळा जो एक्सपिरियन्स आहे तर तो माझा रिअल एक्सपिरियन्स आहे। मी सगळं एक्सपिरियन्स केलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील यूट्यूब संदर्भातील म्हणजे यूट्यूबसोबत रिलेटेड तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। मी तुमच्यासोबत त्याचं उत्तर नक्की शेअर करेल आणि जे काही असेल ते सांगेल। तर चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।